नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे चालू घडामोडीवरील प्रश्न पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, तुम्हाला हा व्हिडिओ येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप उपयोगी ठरणार आहे। तर असेच नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। चालू घडामोडी, काही महत्त्वाचे प्रश्न। प्रश्न 1, नुकत्याच पार पडलेल्या 18व्या लोकसभेच्या निवडणुकीत किती महिला खासदार निवडून आल्या आहेत? ए 73, बी 71, सी 70, डी 75। उत्तर ए 73। प्रश्न 2, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यातून किती महिला खासदार निवडून आल्या आहेत? ए 8, बी 5, सी 7, डी 4। उत्तर सी 7। प्रश्न 3, मे महिन्यात देशाच्या सेवा क्षेत्राच्या वाढीचा दर किती टक्के नोंदवला गेला आहे? ए 61.4%, बी 60.2%, सी 63.4%, डी 65.1%। उत्तर बी 60.2%। प्रश्न 4, NPCI ने कोणत्या देशाच्या रिझर्व्ह बँकेसोबत UPI पेमेंट सिस्टीम लागू करण्यासाठी करार केला आहे? ए नेदरलँड, बी नॉर्वे, सी इराक, डी पेरू। उत्तर डी पेरू। प्रश्न 5, जागतिक स्तरावर प्रतिष्ठेची असलेल्या QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2025 मध्ये महाराष्ट्र राज्यातील किती संस्थांनी पहिल्या 1000 मध्ये स्थान मिळवले आहे? ए 5, बी 3, सी 4, डी 2। उत्तर सी 4। तर असेच नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। प्रश्न 6, QS जागतिक विद्यापीठ रँकिंग 2025 मध्ये IIT बॉम्बे जगात कितव्या स्थानावर आहे? ए 121, बी 118, सी 117, डी 115। उत्तर बी 118। प्रश्न 7, QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2025 मध्ये कोणती संस्था जगात प्रथम स्थानावर आहे? ए MIT विद्यापीठ, बी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, सी लंडन युनिव्हर्सिटी, डी केम्ब्रिज युनिव्हर्सिटी। उत्तर ए MIT विद्यापीठ। प्रश्न 8, सेंट्रल ट्रोपेज मेडलद्वारे सन्मानित होणारे पहिले भारतीय चित्रपट निर्माते कोण ठरले आहेत? ए संजय लीला भन्साळी, बी करण जोहर, सी आनंद एल रॉय, डी आशुतोष गोवारीकर। उत्तर डी आशुतोष गोवारीकर। प्रश्न 9, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू कोण ठरला आहे? ए विराट कोहली, बी रोहित शर्मा, सी डेव्हिड वॉर्नर, डी ख्रिस गेल। उत्तर बी रोहित शर्मा। प्रश्न 10, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक किती षटकार मारण्याचा विक्रम केला आहे? ए 550, बी 580, सी 610, डी 600। उत्तर डी 600। प्रश्न 11, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती हजार धावा पूर्ण केल्या आहेत? ए 3000, बी 5000, सी 4000, डी 2000। उत्तर सी 4000। प्रश्न 12, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये देशात एकूण किती टक्के मतदान झाले आहे? ए 66.33%, बी 63.77%, सी 67.55%, डी 64.33%। उत्तर ए 66.33%। प्रश्न 13, 18व्या लोकसभा निवडणुकीत देशात एकूण नोटला किती टक्के मतदान झाले आहे? ए 0.88%, बी 0.77%, सी 0.66%, डी 0.99%। उत्तर डी 0.99%।
प्रश्न 14. 18व्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे कोणत्या 2 मतदारसंघातून निवडून आले आहेत? ए. अमेठी व रायबरेली. बी. रायबरेली व वायनाड. सी. अमेठी व वाराणसी. डी. वायनाड व अयोध्या. उत्तर बी. रायबरेली व वायनाड. प्रश्न 15. हिंदी साहित्य भारती पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? ए. कृष्ण प्रकाश. बी. ज्योती जाधव. सी. सदानंद रेगे. डी. आरती गुप्ता. उत्तर ए. कृष्ण प्रकाश. प्रश्न 16. खालीलपैकी कोणत्या संस्थेने प्रवाह हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे? ए. DRDO. बी. ICMR. सी. इस्रो. डी. नासा. उत्तर सी. इस्रो. प्रश्न 17. तंबाखू सेवन नियंत्रण करण्यासाठी कोणाला ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवडले आहे? ए. नीरज चोप्रा. बी. PV सिंधू. सी. विराट कोहली. डी. युवराज सिंग. उत्तर बी. PV सिंधू. प्रश्न 18. NHRCच्या कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? ए. रंजन प्रकाश आवाडे. बी. कुमार शर्मा. सी. विजय भारती सयानी. डी. अमर हबीब शेख. उत्तर सी. विजय भारती सयानी. प्रश्न 19. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोणाच्या हस्ते बॅकवॉट एक वृक्ष आईच्या नावे या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे? ए. नरेंद्र मोदी. बी. भूपेंद्र यादव. सी. द्रौपदी मुर्मू. डी. ओम बिर्ला. उत्तर ए. नरेंद्र मोदी. प्रश्न 20. दीनदयाळ पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ए. कृष्ण प्रकाश यादव. बी. परेश अगरवाल. सी. विश्वजीत कुमार शर्मा. डी. सुशील कुमार सिंह.